नव्याने प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। अत्यंत महत्त्वाची बातमी येत आहे समोर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते। त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे। त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्य सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा असे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत। 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले होते। 4 महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ठराविक वेळेत घ्या, उर्वरित वादाचे मुद्दे टाळा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते। कोर्टाच्या या आदेशानंतरच आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने फेरप्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगाने सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेरप्रभाग रचना करा असे आदेश देण्यात आले आहेत। निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला दिलेत। तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे राज्य सरकारला पालिकांची प्रभाग रचना तसेच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे। राज्यात जालना, इचलकरंजी या नव्याने निर्माण झालेल्या 2 महापालिका वगळता प्रशासकीय राजवट असलेल्या 29 महापालिका, 34 पैकी 32 जिल्हा परिषदा, 248 नगरपालिका, 147 नगर परिषदा, 351 पैकी 336 पंचायत समित्यांसाठी हा आदेश आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। मात्र 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत। ओबीसी आरक्षणासंदर्भात बांठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे। त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसीचे पूर्व आरक्षण लागू असणार आहे। प्रभाग, गट आणि गणांची रचना झाल्यानंतर आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे। म्हणून आता खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असून राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे। त्यामुळे राज्यात सप्टेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत। 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबतची सुनावणी झाली। राज्यातील संभाजीनगरसह अनेक महापालिकेत 5 वर्षापासून निवडणुका झाल्याच नसल्याचं आणि प्रशासक तिथे काम करत असल्याचं त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं। लोकशाहीसाठी हे योग्य नसल्याचंही कोर्टाच्या लक्षात आल्यानंतर कोर्टाने येत्या 4 आठवड्यात निवडणुकीच्या नोटिफिकेशन्स काढण्याच्या आणि 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत। म्हणून येत्या सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होणार आहेत। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याच मोबाईलवर पाहण्यासाठी दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या आपल्या आवडत्या आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलला खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।